नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजचा व्हिडिओ आहे ईव्हीएम मशीनमुळे भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे काय. संपूर्ण देशामध्ये आज अशी चर्चा असते. विरोधक इतकं जोरजोरानं तावातावानं अगदी चर्चा करत असतात, निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात, सुप्रीम कोर्टापर्यंत विषय गेलाय आणि जाहीर असं आव्हान दिलं जाते की ईव्हीएम मशीनमध्ये काही ना काहीतरी घोटाळा करून भारतीय जनता पार्टी आपल्या सत्ता आणत आहे. आता या संदर्भामध्ये आपण तज्ञ लोकांशी काही चर्चा केली आणि तज्ञ लोकांच्या मते ईव्हीएम मध्ये कसलाही घोटाळा करता येत नाही, कारण ईव्हीएम मध्ये रिसिव्हर नाही. आकाशवाणी केंद्रात जसं रिसिव्हर आहे वन वे प्रक्षेपण होतं, तसं ईव्हीएम मध्ये कसलेही रिसिव्हर नसल्यामुळं ईव्हीएम ला बाहेरून अगदी निवडणूक आयोग असू दे किंवा सुप्रीम कोर्ट असू दे, केंद्र सरकार असू दे, त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही. गंमत अशी आहे की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं की ईव्हीएम वर चर्चा होते, पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार आलं त्यावेळेस ईव्हीएमचं कसं काय चर्चा होत नाही, किंवा भारतीय जनता पार्टी ईव्हीएम मुळे पंजाबमध्ये कशी काय आली नाही. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, ममता बॅनर्जीचं पश्चिम बंगालमध्ये आलं, परवाच्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये म्हणा किंवा कर्नाटक असेल किंवा बाकीचे जे राज्य असतील, आंध्र आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, तर जिथं जिथं विरोधी पक्षाची सरकार आहे, कुठं काँग्रेसची सरकार आहे, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आहे, तर अशा ठिकाणी ईव्हीएम घोटाळा कसं काय होत नाही. आणि मग जिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार येतं तिथं ईव्हीएम घोटाळ्याची चर्चा होते. हा व्हिडिओ करत असताना आपल्याला कुठल्याही पक्षाची बाजू घ्यायचा विषय नाही. तर देशातल्या 18 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तसंच राहिलेल्या सगळ्याच राज्यात विरोधी पक्षाचं सरकार आहे, त्याची संख्या जवळपास 10-12च्या वर आहे. आणि म्हणून अगदी देशाची राजधानी असलेलं दिल्ली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नाहीये, देशाच्या दिल्लीच्या बाजूला असलेलं पंजाब भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नाहीये, दक्षिणेमधली तर सगळीच राज्य, म्हणजे असा तर काही नाहीये की उत्तर प्रदेश आणि उत्तर भागामध्ये ईव्हीएमचा घोटाळा होऊ शकतो आणि दक्षिणेत ईव्हीएमचा घोटाळा होऊ शकत नाही, अशी परिस्थिती नाहीये. तर त्याच्यामुळं सरकार कुणाचंही आलं तर ते लोकांच्या मतावर येणारं सरकार आहे हे निश्चित आहे. आता कोणीतरी अशी मागणी करते की बॅलेट पेपर चालू करा जुन्या पद्धतीनं आणि मग तिथं बाकी प्रदेशामध्ये पूर्वी ईव्हीएम असायचे आणि आता तिथं मतपत्रिका आल्या, तर तिथल्या लोकसंख्येचा विचार करता भारताच्या लोकसंख्येची जर विचार केला तर 140 कोटीच्या लोकसंख्येच्या देशामध्ये कोट्यावधी मतदार असताना ईव्हीएम वरच मतदान झालं पाहिजे. आणि निवडणूक आयोग सुद्धा ईव्हीएम वर अगदी पुन्हा असतात, पक्षाचे प्रतिनिधी असतात, त्या मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन एका अशा स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातात की जिथं कुठला अधिकारी किंवा कुणीही तिथं वावर करू शकत नाही, त्याला सील केलेलं असतं. आणि अशा पद्धतीची कामं मागच्या कित्येक वर्षात कित्येक निवडणुकीत झालेली आहेत. आणि म्हणून एखाद्या सरकारवर काही आरोप करायचे असले तर आपली कमजोरी लपवण्यासाठी जर कोणी विरोधी पक्ष ईव्हीएमचा आरोप करत असेल तर तो 100% चुकीचा आहे. आपलं मत काय याच्यावर चर्चा करा. माझ्या माहितीप्रमाणे देशातली जनता ज्यांना मत देते त्यांचंच सरकार येतं, ईव्हीएम मुळे कुठलंही सरकार येत नाही. आपलं मत काय, आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.